मागून वळू. तू ब्रेक सोड ना विठ्ठल विठ्ठल. तो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू बर्थडे. सो आजचा ब्लॉग असणार आहे बर्थडे ब्लॉग. आता मी रेडीच ऑफिस आहे, मला ऑफिसला जायचं आहे. मग आपण तर आम्ही जाता जाता दगडूशेठ पण लागतं, तर मग तिथे पण जाणार आहे. सो मग त्याच्या पुढे कसं जाईल कसं नाही बघूया. सो मग तुम्ही बघत राहा. येऊन गेलं आणि खूप जास्त गर्दी नव्हती, बट ते लोक फोनच काढून देतो, त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित तिकीट नाही आलेला. आम्ही आता जेव्हा संध्याकाळी जाऊ ना तेव्हा तिथूनच जातो ना, तर मग तिथूनच जातो ना, तर मग त्यावेळेस आम्ही परत एकदा जातो तुम्हाला. आणि खूप ते बॅकग्राऊंड नॉईज येतो ऑफिसला, कारण की आम्ही खूप लेट पण झालं. मग तिथे गेलं तुम्हाला मी माझा आउटफिट दाखवली, तोपर्यंत बाहेर मला चांगला नाही आला किंवा मग आमचा व्हिडिओ राहिला काढायचा, बिकॉज माझा फोन बंद पडला होता म्हणून. आता तो चालू झाला, आता इथून पुढचं तुम्ही फुटेज मी घेऊ शकते व्हिडिओ. सो तुम्ही मग बघत राहा. आणि याच्या पुढचं आम्ही घेणार आहे आणि घरी जाऊन बड्डे सेलिब्रेशन पण आहे, त्याचं डेकोरेशन मी करणार आहे माझ्या हाताने. बिल्डिंगमध्ये पण रॉंग आलो आहे. आमची ऑफिसची बिल्डिंग वेगळी आहे आणि आम्ही वेगळ्या बिल्डिंगमध्ये आलो आहे. सो आम्ही आता परत लिफ्टमध्ये चाललो आहे आणि आमची पलीकडची बिल्डिंग आहे, सो आम्ही पलीकडे चाललो आहे. टू मच ऑलरेडी लेट झाला आहे, त्याच्यामधून सगळं उशिरा होत आहे, कारण की माझं बर्थडे काहीतरी झालं पाहिजे ना म्हणून. आणि मी हेअरकट पण केला आहे, जो मी तुम्हाला आमच्या ऑफिसच्या वॉशरूममध्ये जाऊन दाखवेल कसा दिसतोय फायनली, कसं नाही ते. हेअरकट बघा आणि माझा आउटफिट बघा कसा दिसतो. बोल ना, काय देणार आहे तुम्हाला? काय काय गिफ्ट आहे माझ्याकडून. काय गिफ्ट आहे माझ्याकडून बर्थडेचं का? हो. मग हॅपी बर्थडे नाही करणार? हॅपी बर्थडे वैष्णवी. थँक्यू मित्तल. काय काय नाही नाही बोल लवकर. काय बोलली? तू जायचंय आपल्याला घरी, पटकन उशीर होतोय. ऑलरेडी खूप उशीर झालाय, नाहीतर मी गाडी मित्तल पाडशील तू गाडी. त्या दिवशी कशी त्या दिवशी ठोकली होती. अगे चावी तिथेच आहे डिक्कीला. तू बॅग तर ठेव ना माझी तिथेच, आणि मला हे ठेवायचं आहे. गाडी नको चालू करू, पाडशील. फोन तर दे ना माझ्या हातामध्ये. विथ फोन चालवते का? डेअरिंग. हा, तुझ्याकडे लायसन्स पण नाहीये. काय बोलली? चावी लावायचं माहित नाही तुला, आणि तू गाडी चालवणार आहे म्हणूनच तुझ्याकडे लायसन्स नाहीये, माहिती का? ते ब्लॅक वालं. हां हां, आणि त्यांनी फिरवायचं ते. हां, फायनली लागली आहे चावी, लावली आहे. चालू नको करू, नाही तर धडकवशील. नाही ठोकणार. हां घे, तू सरळ कर. घे मागं, घे मागं मित्तल. चल वडू. तू ब्रेक सोड ना मित्तल मित्तल. तो मित्तल ब्रेक सोड ना. हँडल सरळ कर, हँडल सरळ कर. हँडल वाकडा नको करू. हां मग तेच टच होणार ती. नको नको नको, डायरेक्ट धडकशील. बास, चल, लेट होतोय आपल्याला. सो गाईज आजसाठी पास झालं एवढं. लास्ट टाइम तिने धडकवली होती. आज जर तिने चालू केली डायरेक्ट तिथे धडकेल त्या गाडीला. मी फक्त आपलीच गाडी नाही, त्या गाडीचं नुकसान भरावं लागेल, जे मित्तल भरणार. तिच्याकडे खूप पैसे. चलो बाय 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 बाय. नको नको नको, माझे हार्टबीट्स वरती येत आहेत. बस ओके बाईस, चलो बाय बाय. आता आपण रात्री किंवा असं हातात घेऊन असं वाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वैष्णवी, हॅपी बर्थडे टू यू. का एक स्लाइस तुझ्या बर्थडेची. असं म्हणा, हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू मी.
ते मला असं कर ना, असं हार्टमध्ये असतं ना, दोन्ही हाताने असतं ना, टू मी. हॅपी बर्थडे टू मी. बोल काहीतरी. काय बोलू, कमेंटमध्ये सगळ्यांनी मला बर्थडे विश करा. आणि हा माझा हेअरकट बघा, काल केलेला. काल तू हेअरकट पण करून आलीस का? दिसत नाही का तुला हेअरकट केलेला? हो नाही. हेअरकट नाही आवडत तुला हे? नो खराब झालेत मग सगळे. मला कट वाटतोय आणि दीदी बोलतीये की नाही वाटत. नाही, अजिबात नाही आणि वाटत. असं वाटतंय की तो हेअरकट नाही, पण तो हेअरकट आहे. तू तुझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये टाकतो केस कसे कापते. मी नेक्स्ट व्लॉग मध्ये नाही, मी ह्याचा व्लॉग घेतलाय पण मी टाकला नाहीये. तर गाईज, सकाळपासून ज्या डेकोरेशनची चर्चा चालली होती, जे डेकोरेशन मी करणार होते माझ्या बर्थडेसाठी, ते डेकोरेशन बघायची वेळ आलेली आहे. सो टडा टणा टणा. काहीच नाही केलेलं आहे कारण की मला याला खूप जास्त उशीर झाला आणि त्याच्यानंतर ना मला खूप जास्त भूक पण लागली होती. चूज करायला खूप जास्त वेळ लागला. मी 2-3 शॉप्स फिरलो. त्याच्यानंतर आज एक तर चिल्ड्रन्स डे पण आहे, त्याच्यामुळे ना शॉपमधले केक अवेलेबल पण नव्हते आणि जे होते 2-3 राहिलेले ते मला काही आवडत नव्हते. बट फायनली आम्हाला आवडला एक, घेतला आम्ही तिसऱ्या शॉपमध्ये. आणि मग त्याच्यामुळे खूप उशीर झाला, मग यायला उशीर झाला आणि मग मला भूक पण लागली होती म्हणून मग आलं की लगेच केक कटिंग केलं आणि आता मी जेवण करते. सो आजच्या मेन्यूमध्ये मम्मीने काय बनवलं आहे? सो आज आहे पनीरची भाजी विथ ID पराठा, द वर्ल्ड फेमस ID पराठा. सो आजचा मेन्यू हा आहे. आणि सकाळी मम्मीने टिफिनला दिली होती छोलेची भाजी आणि चपाती. पनीरची भाजी माझी मम्मी खूप छान करते. मला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.